नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मित्र हो, आता मी आज जो विषय मांडणार आहे त्या विषयातल्या काही गोष्टी ऐकताना कदाचित कुटुंबासोबत बसून आपल्याला त्रास होऊ शकतो. कदाचित याचा आवाज कुटुंबात असताना मोठा असू नये असं वाटू शकतं. मुलं बाळं बाजूला असतील तर हे शब्द मुलाबाळांनी ऐकू नयेत असं वाटू शकतं. म्हणून विनंती एवढीच आहे, एक तर हेडफोन लावून ऐका किंवा आवाज अगदीच बारीक करा. ते तसले व्हिडिओ बघताना करतात तसा. काही असं अगोचर अश्लील असं काही समजू नका. फक्त ते काही शब्द आपल्या सवयीचे नसतात, ते ऐकायला बरे वाटत नाहीत म्हणून. कारण या शब्द ऐकण्यातून आपल्याला काही लोकांची ती डबल स्टँडर्ड वाली दुतोंडी भूमिका उघड पडणार आहे. स्वतःला पुरोगामी, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेत वाढलेले, लोकांच्या असभ्यपणावर नेहमी असूड ओढणारे, दुसरं कोणी बोललं की त्याला असभ्य म्हणणारे कुठल्या भाषेत बोलत असतात हे कळणं आवश्यक आहे. माझा संबंध फक्त भाषेशी नाही आहे, तर त्या ज्या भावना ज्यांच्या प्रती व्यक्त केल्यात त्यांनाही ते कळणं आवश्यक आहे. ज्यांचे तारणहार, पालन करते, भक्कम पाठीराखे म्हणून हे मिरवतात, व्यासपीठावरून आणि मीडियाच्या समोर वेगळीच भाषा बोलतात, त्याच माणसांचा हा आवाज आहे. आणि तोच माणूस काय बोलतोय हे आपल्याला ऐकायचं आहे. हा आवाज कोणाचा हे आपल्यालाच ओळखायचं आहे. मी सांगणार नाही, कारण अशा अपवित्र भाषेचा वापर करणाऱ्या माणसांच्या विषयात मला बोलून आपली जीभ विटाळायची नाही आहे. काही माणसांची नावं घेणं सुद्धा जिभेला विटाळ असतो आणि तो विटाळ मला या व्हिडिओत तरी करून घ्यायचा नाही आहे. सुरुवातीला तुम्हाला ऐकवतोय त्यांची भाषा आणि मग ऐकवणार आहे याचं मूळ कारण. ऐका. मी तेच म्हणतो, ती जातीपातीची लढाईच नव्हती. बरोबर. तर मग ते पेशव्यांकडनं 2000 पठाण लढले होते. बरोबर. काय वैताग आणलाय भेंचच्या लोकांनी यार. आता भडव्याला काय कोणी सांगितलेलं भेंचच्या त्या विजय सगळं शांत झालेलं असताना मादरचोद झाले, काही नाही घाण केली ना. नाही, खरंच अजूनही महाराष्ट्राला भोगावी लागते. खरं इतिहासाची अख्खी घाण करून टाकली सर. तोडायचं की भेंचत त्यांनी सांगितलेलं बोलू नका, अजून नवीन कॉन्ट्रोवर्सी. नाही तसंच मी कॉन्ट्रोवर्सीला कंटाळतो. ऐकलं, कानात तप्त लावारस होतावा असं वाटतं ना. आता आवाज कोणाचा हे मी सांगणार नाही आहे. मी सांगणार नाही आहे, कारण कोणाची बदनामीही मला करायचं नाही आहे आणि याच्यात कोणाचं नाव घेऊन कुणाला बघा हा कसा बोलतो असंही सांगायचं नाहीये. तुम्ही तुमचे शोध लावत बसा. कमेंट केलेली नावं मला मान्यच असतील असं नाही. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की आपण हनुमानाचा श्लोक म्हणत असताना एक मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम म्हणतो. म्हणजे तो इंद्रियावर विजय मिळवलेला आहे. जितेंद्रिय आहे, इंद्रियावर विजय मिळवलेला आहे. अशा इंद्रियावर विजय मिळवलेल्या व्यक्तीने आपल्या सगळ्याच अवयवावर नियंत्रण ठेवायला हवं. आणि जीभ हे सुद्धा एक इंद्रिय आहे. त्या जिभेवर सुद्धा नियंत्रण असायला हवं. आता हाच श्लोक काही म्हणणारे वेडगळपणाने म्हणतात बुद्धिमताम वरिष्ठमच्या ऐवजी बुद्धिभ्रष्टम वरिष्ठम म्हणतात. तो यांना लागू होतो, कारण यांची बुद्धी भ्रष्ट झालेली असू शकते. ज्याला आपल्या जीभ नावाच्या इंद्रियावर जीत मिळवता येऊ शकत नाही, ती माणसं अशा स्वरूपाची भाषा वापरत असतात. आता हे कोणासाठी वापरलीत ही शब्द? कोणासाठी वापरलीत ही शब्द? त्या लोकांच्यासाठी वापरलीत ज्यांचे पाठीराखे म्हणून हे मिरवत असतात, फिरत असतात. आणि अशा लोकांना यांचं खरं रूप डोळ्यासमोर येणं आवश्यक आहे. ते येतंय का? ते समजतंय का? अजिबात नाही. ह्या चर्चा प्रकरणात झाल्यात कोरेगाव भीमा विषयातल्या.
कोरेगाव भीमाच्या प्रकरणामध्ये जी चर्चा होते आहे त्या विषयातली ही चर्चा आहे. त्या स्मृतिस्तंभाच्या इन्चार्ज जो आहे रोहन माळवतकर त्याच्याशी झालेली ही चर्चा आहे. मी समोरचा माणूस सांगतोय, कोण आहे तो, पुढचा माणूस सांगत नाहीये. कदाचित रोहन माळवतकर या संबंधीचा जास्त खुलासा करू शकतील. रोहन माळवतकर त्या व्यक्तीशी बोलतोय ज्याने आजवर भीमा कोरेगावच्या इतिहासासंबंधी, कोरेगाव भीमाच्या इतिहासासंबंधी चर्चा केलेली आहे, त्याची बाजू घेतलेली आहे, त्याला विरोध करणाऱ्यावर तो टीकास सोडलेला आहे आणि कधीही कुठेही कसेही आंबेडकरी अनुयायांची बाजू घेऊन बोललेला आहे. आता या संबंधी त्यांच्या ज्या तुम्ही शिव्या ऐकल्यात त्या कशा दिल्यात त्या तुम्हाला ऐकायच्या आहेत. संपूर्ण क्लिप 2 मिनिटाची आहे, ती ऐका म्हणजे यांची वस्तुस्थिती तुमच्या लक्षात येऊन जाईल. ऐका. हा सर, ते परवा दिवशी नाही का तुम्ही एक स्टेटमेंट दिलं होतं आपलं कोरेगाव भीमा लढाई संदर्भात. तर त्यामध्ये सर तुम्ही जे सांगितलं तर ते योग्य आहे की नाही का, ही ऍक्च्युली कुठल्या एका विशिष्ट जाती धर्माची लढाई नव्हती म्हणून. तर परंतु पुढे तुम्ही जे काही स्टेटमेंट दिलं त्या लढाई संदर्भात तर ते सर चुकीचं होतं. कारण की मी तुम्हाला मागे एक पुस्तक पाठवलं होतं, मी स्वतः लिहिलं होतं. कोरेगावच्या लढाईमध्ये स्वतः आमचे पूर्वज होते, खंडोजी माळवतकर म्हणून. तर त्यांना पुढं जयस्तंभाचं इन्चार्ज म्हणून नेमण्यात आलं होतं. तर जेव्हा जयस्तंभाचं इन्चार्ज म्हणून नेमणार होते तर तेव्हा इंग्रजांनी अशी अट लावली होती, ती जातीयवादी एकदम इंग्रजांनी अशी खालच्या थराची अट लावली होती, ज्याच्यामधनं साफ कळतं की इंग्रजांनी किती आपल्या त्यावेळेसच्या बांधवांवरती अन्याय केलाय. इंग्रजांची अशी अट होती की जयस्तंभाला इन्चार्ज नेमताना परवरी जातीचा कोणी सैनिक नेमू नये म्हणून. परवरी म्हणजे आपल्या समाजाचा आपला कोणी नेमू नये असं इंग्रजांनी सांगितलं होतं. म्हणजे इंग्रजांनी अतिशय खालच्या थराचं त्यावेळेस राजकारण केलं होतं जातीचं. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस इंग्रजांच्या बाजूने पण काही ब्राह्मण सैनिक लढली होती, मराठा पण सैनिक होते, मुसलमान पण सैनिक अरे पण तुम्ही, मी तेच म्हणतो, ती जातीपातीची लढाईच नव्हती. बरोबर. तर मग ते पेशव्यांकडनं 2000 पठाण लढले होते. बरोबर. काय वैताग आणलाय वेंचेच्या लोकांनी यार. खरंय. आणि काय होतं याच्यामुळे, काय होतं समाजामध्ये आज चुकीचा इतिहास पूर्ण. आता भडव्याला काय कोणी सांगितलेलं भेंचत त्या विजय सगळं शांत झालेलं असताना मादरचोद झाले काही नाही. काय असतात काही लोक असतात सर, ज्याच्यामुळे नाही का समाजाचं विद्रोह निर्माण करायचं बघतात. त्याच्यामुळे फक्त माझं सर तुम्हाला, मी तुम्हाला मागं पुस्तक पाठवलं काय सर, तुम्हाला ते रिसिव्ह झालं असेल, 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचं वास्तव म्हणून. तर ते त्याच्यामध्ये सर मी सर्व समकालीन पुरावेच दिले त्याच्यामध्ये. आणि स्वतः त्यावेळेस बाजीराव सोबत घाण केली ना. नाही खरंच अजूनही महाराष्ट्राला भोगावी लागते. खरंय, इतिहासाची अख्खी घाण करून टाकली सर. त्याच्यामुळे सर धन्यवाद, तुम्ही ते स्टेटमेंट दिलं. आणि विनंती इतकीच राहील सर की काय होतं भविष्यामध्ये फक्त इतिहासाचं जे काय आपण स्टेटमेंट होतं ते तुमच्याकडनं नाही का सत्य इतिहास अजून पुढे यावं हीच एवढी विनंती राहील. आता परत त्या इंग्रजांना त्याच्यात ओढायचं की वेंचूत त्यांनी सांगितलं मार ठेवू नका, अजून नवीन कॉन्ट्रोवर्सी. नाही तसंच मी कॉन्ट्रोवर्सीला कंटाळतो. बरोबर आहे सर. नाही पण तरी विनंती इतकीच राहायचं, मी तुम्हाला व्हॉट्सअपला पर्सनली मेसेज पण केलाय सर. पाठव मला जर डिटेल्स. हो सर, चालेल सर, लगेच पाठवूया. थँक्यू सर. ऐकलं हे, ऐकल्यावरती काय वाटतं आता कोण हा असा माणूस आहे असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल. या माणसाची ओळख करून द्यावी असं तुम्हाला वाटतंय का? यांच्या याच भावना असतील, अशा स्वरूपाची दुतोंडी भूमिका असेल तर काय करायचं, कसं वागायचं यांच्यासोबत? आंबेडकरी अनुयायांना आपलं दाखवायचं, त्यांनीच कसं वाटोळं केलंय हे पण सांगायचं. अशा स्वरूपाच्या चर्चा करणाऱ्या माणसांना आणि खाजगीत अभ्यासकांच्या समोर वेगळेच विषय मांडणाऱ्या माणसांना काय करावं त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी देऊन ठेवलंय. तुकाराम महाराज म्हणतात, मी पहिली ओळ वाचतो, कमेंट बॉक्समध्ये दुसरी ओळ तुम्ही पूर्ण करायची आहे. तुका म्हणे, ऐशा नरा. नमस्कार.